नमस्कार मित्रांनो, 10वी अ भाग 63च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या भागात आपण पाहिलं, विकी आपल्या आजोबांकडे पैसे मागायला येतो. त्याला 10वीचा फॉर्म भरण्यासाठी ₹360 हवे असतात. ते झाल्यावर सर्वच जण शाळेत जायला निघतात आणि त्यानंतर अभिजित सर्वांना विचारतो की सगळ्यांनी पैसे आणलेत का? त्यावर रेश्मा सांगते, मी काही पैसे आणलेले नाहीत, माझ्या आईने मला पैसे दिले नाहीत. त्यावर अभिजित बोलतो की सरांकडून तू घे. त्यावर ती नको म्हणते, पण अभिजित म्हणतो की सर काही ना काहीतरी मार्ग सुचवतील, चल तू शाळेमध्ये. शाळेत गेल्यावरती पल्लवीचेही पैसे सापडत नसतात, कुठेतरी हरवले असं ती सांगते. त्यामुळे 10वीतली सर्वच मुले तिचे पैसे शोधण्यासाठी वर्गाबाहेर येऊन उभी राहतात. वर्गातून बाहेर आल्यावर अभिजित सर्वांना जागोजागी पैसे शोधायला सांगतो. त्याचबरोबर तो रेश्मालाही सांगतो की तूही पैसे शोधायला मदत कर. त्यावर रेश्मा म्हणते की पैसे सापडतील का नक्की? त्यावर केवढा येऊन बोलते की सापडतील पैसे, सगळेजण आपलेच आहेत, तर ते शोधतील सगळे. पण शेवटी कितीही प्रयत्न केला तरी पैसे काही मिळत नाहीत. त्यामुळे शेवटी पल्लवी म्हणते मी घरी जाते. त्यावर सर्वजण म्हणतात तू काही घरी जाऊ नकोस, घरात आईला पण टेन्शन येईल. त्यावर केवढा सर्वांनी मिळून पैसे काढूया असे सुचवते आणि असे बोलल्यानंतर सर्वजण आपले आपले पैसे काढून थोडे थोडे देतात. असे सर्वजणांचे पैसे मिळून ₹192 होतात. पण वरचे ₹168 त्यांना मिळत नसल्यामुळे अभिजित रेश्माला सरांकडे जाण्याचे सुचवतो. सरांकडे आल्यानंतर रेश्मा सर्व काही सरांना सांगते. त्यावर सर तिला पैसे देण्यासाठी तयार होतात आणि मॅडमसुद्धा वरचे राहिलेले ₹168 तिला देतात. पैसे मिळाल्यानंतर ती दोघांनाही धन्यवाद करते आणि तिथून निघून जाते. पैसे दिल्यामुळे सारिका मॅडमही आतून खूप खुश झालेल्या असतात. कांबळे सर 10वीच्या वर्गात येतात आणि ते सर्वांना फॉर्म वाटप करायला सुरुवात करतात. त्यावेळेस ते एकेकाचं नाव घेऊन सर्वांना पुढे बोलवतात आणि सर्वांचे फॉर्म भरून घेतात. ज्यावेळी रेश्मा आणि पल्लवी फॉर्म भरायला पुढे येतात त्यावेळेस सर त्यांची फॉर्म भरून घेतात. आता पाहूया पुढच्या भागात की काय होतं ते. थँक्यू.